नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी जयंत देशपांडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानगनेरगाव. आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुल्ला आहे. त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले आहे. या पुस्तकाचे नाव आहे सुरक्षित राहा रस्ता ओलांडताना. या पुस्तकाचे लेखक आहे सुनंदा जोशी. या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 35 रुपये. बाबू आणि त्याची आई शहरात फिरायला जातात. फिरायला गेल्यानंतर बाबूची आई म्हणते, तुला बाजूच्या दुकानातून चॉकलेट घेऊन देईन असं तिने बाबूला वचन दिले होते. बाबू म्हणतो, आई मला काही सांगू नको, मला चॉकलेट पाहिजे. नंतर बाबू रडायला लागतो आणि एका बागेत जाऊन बसतो. बागेत जाऊन बसल्यानंतर बाबूची आई त्याची समजूत काढते आणि म्हणते, अरे बाळा, रडू नको, मी तुला नक्की चॉकलेट देईल, चल आपण जाऊया. नंतर ते जात असताना त्यांना एक भेळीवाला दिसतो. ती भेळ खूपच छान असते म्हणून बाबू म्हणतो, आई मला भेळ खायची आहे, चॉकलेट नको. नंतर ते बाबूची आई त्याला भेळ घेऊन देते आणि ते दोघंजणही भेळ खातात. मग बाबू खूप खुश आणि ते त्या बागेतच खेळू लागतात. तिथेच एक फुलपाखरू येतो. ते फुलपाखरू खूपच छान दिसू लागते. तेव्हा बाबूला ते आवडते. बाबू त्या फुलपाखरासंग खूप खेळू लागते आणि त्या फुलपाखराच्या मागे पळू लागते. ते फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर करू लागते. नंतर बाबूची आई म्हणते, तू पळू नकोस, तू पडशील आणि तुला लागेल. नंतर बाबू म्हणतो, आई ठीक आहे. नंतर ते एका शॉपमध्ये जातात. तिथे गेल्यानंतर तिथे बाबूला ड्रेस बघतात. ड्रेस बघत असताना बाबूला एक ड्रेस खूपच आवडतो, पण तो ड्रेस खूप महाग असतो. बाबूची आई म्हणते की आपल्याकडे इतके पैसे नाहीत, आपण पुन्हा आल्यावर नंतर तुला तो ड्रेस घेऊया, तेवढ्यात आपण साधाच घेऊया. नंतर ते त्याला साधा ड्रेस घेतात. बाबू म्हणतो, आई मला त्या ड्रेसपेक्षा हा ड्रेस खूपच आवडला आहे. नंतर आई म्हणते, नाही, तुला तर तोच ड्रेस खूप आवडला आहे, पण मी खुश राहावी म्हणून तू मला असं म्हणत आहे. बाबू म्हणते, नाही आई, मी खरंच सांगत आहो. नंतर मग ते तिथून आपल्या गावाकडे जातात. गावाकडे गेल्यानंतर बघतात की इथे तर खूपच घाण झाली आहे. इथे गावकरी कुठे गेले. नंतर ते आपल्या घराकडे जात असताना त्यांना एक पण माणूस किंवा बाई दिसत नाही. ते म्हणतात, कुठे गेले सर्वजण. बाबू सर्वांच्या घरी जाऊन येतो. त्याला एक छोटासा मुलगा भेटतो. तो म्हणतो, कुठं गेले सर्वजण. नंतर तो मुलगा म्हणतो की आपल्या गावामध्ये महापूर आला होता, त्यामध्ये सर्व लोक वाहून गेले आणि काही जण आहेत पण ते शहरात राहायला गेले. बाबू म्हणतो, आपलं इतकं चांगलं गाव असताना शहरात का गेले. शहरात खूप महाग आहे, त्यांना काही परवडणार नाही. नंतर तो लहान मुलगा म्हणतो, आता आपण काय करायचं, आपण सर्वांना बोलवून आणूया. नंतर ते सर्व गोष्ट बाबूच्या आईला सांगतात आणि मग नंतर ते सर्व गावकऱ्यांना बोलवून आणतात. बोलवून आणल्यानंतर सर्व गावकरी म्हणतात, आता आपण गावातच राहूया, महापूर कधीही येणार नाही अशी देवाकडे प्रार्थना करूया. नंतर ते सर्वजण प्रार्थना करतात, पण तेवढ्यातच तिकडून एक वाघ येतो आणि वाघ बघतो की काय इथे तर आपल्याला खाण्यासारखं खूप काही आहे. पण सर्वजण घाबरून आपापल्या घरात जाऊन बसतात. घरात बसल्यानंतर सर्वजण म्हणतात, आपण उगाच शहरातून इकडं आलो. या दोघांचं म्हणणं ऐकून नंतर बाबूची आई म्हणते, हे वाघ काहीही करणार नाही, आपण याला मांस गीस खायला देऊया. नंतर बाबूची आई
दुकानातून विकत मांस आणते आणि त्या वाघाला खायला देते. वाघ म्हणतो, या गावकऱ्याला आपण खाऊ नये, कारण की हे गावकरी खूप चांगले आहेत, मला खायला देत आहेत, पण आपण कधीही खाऊ नये, कारण कारण की कारण की इथे इथे खूपच आपल्याला मजा येत आहे. नंतर तो वाघ तेवढा मांस खातो आणि आपल्या जंगलात निघून जातो. नंतर एक दिवस असंच तो वाघ भेटायला येतो, पण तो वाघ त्यांना काहीही करत नाही. तो त्या गावातून दुसऱ्या जंगलामध्ये जातो आणि बघतो तर काय, तिकडून महापूर येत आहे. तो सर्व गावकऱ्यांना पळायला त्यांच्या मागं लागतो. मग सर्व गावकरी पळायला लागतात. पळता पळता सर्व गावकरी शहरात पोहोचतात. तेव्हा त्या मधलं बाबू तिथेच राहतो, कारण की त्याला वाटते हा वाघ आपल्याला काहीही करणार नाही, पण महापूर आला होता हे बाबूला माहीत नव्हते. धन्यवाद.